नमस्कार, मी परमदास जाधव. तर जे आपण राज्यात किंवा ज्या राज्याला आपण प्रगत आणि सुसंस्कृत म्हणतोय, त्या राज्याबद्दल एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. तर NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या या ताज्या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्राचे मान शरमेने खाली गेलेले आहे. कारण काय तर भ्रष्टाचारात आपण देशात म्हणजेच महाराष्ट्र नंबर 1 वर आहोत. तर महिलांवरील जे अत्याचार आहेत त्याच्यामध्ये 2 नंबरवर आहे महाराष्ट्र. हा प्रगतीचा अहवाल आहे की अधोगतीचा, जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात महाराष्ट्र सलग 11व्या वर्षी देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तर 2024मध्ये तब्बल 721 लाचखोरीची प्रकरणे समोर आलेली आहेत. यात धक्कादायक गोष्ट म्हणजेच जे विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे हे भ्रष्टाचाराच्या यादीत टॉपवर आहे, जिथे सर्वसामान्यांची काम हे विनासायास व्हायला हवीत, तिथे पावलोपावली लाच मागितली जाते. तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पण प्रश्न फक्त पैशांचा नाही, तर आपल्या या महिलांच्या सुरक्षेचाही आहे. तर महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आज उत्तर प्रदेशच्या मागे आहे, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षभरात महाराष्ट्रात 47,954 गुन्हे महिलांच्या विरोधात नोंदवले गेलेले आहेत. तर मुंबईसारख्या या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरातही महिलांवरील जे गुन्ह्यात मोठी वाढ झालेली आहे. तर बलात्कारानंतर हत्या होण्याच्या या घटनांनाही माणुसकीला काळिमा फासला आहे. तर काय खरंच आपल्या राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? तर हा अहवाल फक्त आकडेवारी नाही, तर आपल्या व्यवस्थेचा एक मोठा डाग आहे. सरकारी प्रशासन यावर कधी ठोस पावले उचलणार? तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी का वाढतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.